चला तर मैत्रिणींनो, अशी छान मटकीची भाजी पाहून तोंडाला पाणी सुटले ना, तर आज आपण मटकीची भाजी कशी करायची ते शिकूया। सगळ्यात अगोदर मी मोड आलेली मटकी घेतली। मटकीला मोड कसे आणायचे ते मी मागच्या एका व्हिडिओत दाखवले आहे, ते तुम्ही पहा। नंतर आपण एका कढईत तेल घेतले, तेलात जिरं, मोहरी आणि लसूण याची फोडणी घातली। लक्षात असू द्या मैत्रिणींनो, कोणतीही महाराष्ट्रीयन पद्धत असली भाजीची तर त्यात जिरं, मोहरी आणि लसूण हे असतंच। त्यानंतर आपण त्यात कांदा घातला, टोमॅटो घातला आणि ते मस्त परतून घेतलं। नंतर त्यात थोडी धना पावडर, थोडी लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून मस्त परतून घेतलं। आणि नंतर आपली मोड आलेली मटकी होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि तीही टाकली आणि त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवलं आणि त्या झाकणामध्ये पाणी घातलं। खूपदा काय करतात सगळे की छोट्या कुकरमध्ये सुद्धा मटकी करतात, तशी ही भाजी छान लागते, पण अशी एकदा तुम्ही कढईत करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि हो, ही भाजी इतकी सुंदर लागते तर की तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकतात, कारण ती कोरडी असते आणि घरी सुद्धा तुम्ही डाळ भात बरोबर खाऊ शकता। आणि हो, प्लीज 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 व्हिडिओ आवडली तर मला लाईक आणि फॉलो नक्की करा, म्हणजे मी ही नव्या नव्या रेसिपी तुम्हाला आवडीने टाकेल आणि तुम्ही बघाल। चला तर मग उशीर कशाला करता, आज रात्रीच्या जेवणातच हा बेत होऊ द्या। तर मैत्रिणींनो, भेटू आपण लवकरच एक नवी रेसिपी घेऊन। तोपर्यंत तुम्ही गरम गरम मटकीच्या उसळची मज्जा घ्या आणि मला लाईक फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।